विदाऊट परमिशननी मोटरसायकल रॅली काढली, वास्तविकता पोलीस तिथे थांबवू शकले असते, त्यामुळे अनर्थ टळला असता। तिथं न्यूजवर टाकणाऱ्यांनी असं टाकलं की 2 समाजाच्या गटामध्ये हाणामारीमध्ये पोलीस जखमी झाले, अटॅक त्यांनी केला, असा हाणामारी केली, मग आमची पोरं जाणार का राहणार? प्रतिकार तर करतीलच ना, कोणीही करलच। आणि आज ते सर्व बाकीचे कर्मचारी त्यांना वाचवले, त्यांच्यावर बी हाणमार करत होते पोलीस। आपल्या मुलांनी त्या ठिकाणी जो जायबंदी झाला होता पोलीस तो उचलून आणला, हा गुन्हा आहे काय? आणि टू डिफेंड इज नॉट ए क्राइम ॲट ऑल। आणि एवढं करून हिंदूची बाजू घ्यायला कोणी तयार नाही आहे। आता ह्यांना परवानगी नसताना आता ते जे आहे ना अडवण्यात गेलं, त्यांनी मानलं नाही। आपण पोलिसांना हां मी तेही आपल्याला सांगतो, येऊन जाऊन आपण काय करतो, शेवटी पब्लिक किंवा आपल्यापैकी जे कोणी असतील आमचे नेते, जनतेचे नेते, पण त्यांच्या लेवलवर दे वर ऑन द राईट लाईन्स, म्हणजे देअर ॲक्शन पोलिसला आपल्या मुलांनी आणलं, ज्यांनी त्याला उचलून आणलं ते आत आहेत। मारामाऱ्या होतात, दंगे घडवल्या जातात, हे कोणीच बोलणार सांगणार नाही, कोणी म्हणू हिंमत नाही यांची। मी पाहिलंय ना, मी साक्षीदार आहे इथे। ह्या घरा लोक याचं काही काम त्यांच्या रोडानं जायचं त्यांना, बरोबर आतमध्ये येऊन काही करा, आतमध्ये घुसले होते इकडे काय दगड पडले तरी नारे खायला यायचं। हिंदुस्थान मुर्दाबाद आणि पाकिस्तान जिंदाबाद, हे कशाला पाहिजे? राहुल हिंदुस्थानात बायांची टोपली नारे पाकिस्तानच्या लावायची गरज आपल्या बायाचे रोडा याच्यावर नाही, ते मुलांनीच वाचवलं, पोलिसांनी कबूल केलं, मलाच नाही तर पोलिसांना पण या मुलांनीच वाचवलं। मुलं जर नसते तर पोलिसाचे बी तुकडे झाले असते, हे गोष्ट नक्की। आमच्या घरात जर येऊन मारून राहिले तर आम्ही यांच्या मुलाला आतमध्ये गेला म्हणून कोणी घेत नाही म्हणून हिंदूची बाजू जात नाही। एक मिनिट, बिलकुल डंक्याच्या चोटवर आम्ही हिंदूची बाजू मुसलमान पुढे असले तरी बी आम्ही घेतो। आमच्या माणसं घरी नसतात, आम्ही बायांनी काय करावं? आमच्या घरापर्यंत यायला लागलं तर आम्ही काय करावं? परमिशन दिल्या जातात। यांनी पोलिसांनी आव्हान करून आम्ही तेच सांगणार आहे की या सगळ्या कोणाकोणाजवळ व्हिडिओ क्लिप असतील, कोणी या गल्लीत काढली असेल, कोणी त्या गल्लीत काढली असेल, काहीतरी आलं ना त्याच्यातून तुम्ही पहा की नेमकं कोण आहे, पोलिसाला वाचवणारे कोणते लोक आहेत, पोलिसांना दगड मारणारे कोणते लोक आहेत, कोणत्या वस्तीमध्ये येऊन दगडफेक करणारे कोण लोक आहेत, आणि कोणी प्रतिकार करणारे कोण लोक आहेत, हे सगळं त्याच्यातून असलं तर बरंचसं 50% 60% तरी या मोबाईलमध्ये आता आमच्याकडे पण आले। या इथल्या लोकांनी ज्या आम्हाला पाठवल्या, जे उराले एक्झॅक्ट ते क्लिपा ज्या आपल्या काढलेल्या आहेत, आता इथं याचं घर आहे तर आता घरीच राहणार आहे ना, याला पण उचलून नेलेलं आहे, आलेलं आहे आमच्या आमचं संरक्षण आम्ही करणार आहे ना, पोलीस जर करणार नाही तर आमचं संरक्षण आम्ही करणार आहे। म्हणणार असेल तर मूर्ख आहे, असं कोणी म्हणू शकत नाही की मार खान मग या म्हणून। उलट पोलिसांना आपल्या मुलांनी वाचवलेलं आहे, नाही तर 4-5 पोलीसवाले ठाणेदारासहित जमले झाले। माझं म्हणणं असं आहे, मलकापूरची दंगल एकतर्फी लक्षात, आणि एकतर्फी अटक व्हायला हरकत काय आहे? हे मला सुद्धा माहिती आहे की ही काही हिंदू लोकांची मुसलमानाची दंगल नव्हती, हा एकतर्फी मुस्लिमांनी पोलिसांवर केलेला अटॅक आहे। त्यामुळे हा एका विशिष्ट जमावानं पोलिसांवर केलेला अटॅक आहे, म्हणून त्याच दृष्टिकोनातून गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि त्याच दृष्टिकोनातून लोकांवर कारवाई व्हायला पोलिसांनी जसं त्यांनी दगडफेक चालू केली, पोलिसांनी सहायता मागली मोहल्ल्यातल्या मुलांची, मग मुलांना काय करायचं, निघणंच पडेल ना। पोलिसांना दगडफेक झाली तर पडल्याचं तर त्यांनी नारे लावले, इथून गेली का अशी रॅली? बाळ होते ना, बायांना लागले, आमचे मुलं 2-3 शेतात होते, मग आमच्या बाया बोलायला लागला त्यांना की इकडे काऊन आले, बायाला शिवीगाळ करायला लागली, मग आमची माणसं बाहेर निघले, मग आमची बाई निघले, त्यांनी तिकडून गोटे मार केले, पोलीस लोकांना पोलीस लोकांना त्यांनी मार धड केली, त्याचे डोके फुटले 2-3, पोलीस लोक बोलले की तुम्ही आम्हाला
कार्यक्रम आमचे पब्लिक बाहेर निघली त्यांच्या धावले की बुवा तुमचे सर्वसमावेशनासाठी ते जे 436 जे कलम लावलेले आहेत ते आमच्या मुलाला रेकॉर्ड करून 435 लावायला पाहिजे कारण ते आमच्या घरात बसून आमच्या मुलांचं काही गोष्ट करताना आमच्या मुलांना नाही बोलतो आम्ही वाचवलं त्या पोलिसांना धाव केली ना त्यांच्यावर आमच्या घरी त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. त्या पोलिसांना इतकं बेदम मारलं की आता सांगितलं तुम्हाला. तर त्याच्यानंतर ती इकडे असं त्यांनी आवाज दिलाय म्हणून आपले पोरं खराब गेले हो ना. पडत होते एवढी रॅली बी त्या पोरांनी पण तिथपर्यंत आले होते. म्हणजे इकडे गेली आता पोरं सगळं तकलीफमध्ये पडायला. आता याच्या बादमध्ये समजा ते आणखीन जसं फायदा उचलतील. याच्या बादमध्ये कधी समजा इकडे आले तर ज्याचं त्याचं लेकरू जो तो सांभाळेन की नाही की बा जाऊ नको रे भाऊ तू पकडून नेतील जाऊ नको रे भाऊ तू पकडून नेतील ज्याचं त्याचं लेकरू जो सांभाळीन. तर बाकी द्यायचं काय व्हा जसा हे पोरायचं म्हणणं झालं की सहकार्य करायला लावलं तर आम्ही तकलीफमध्ये पडेल. तकलीफमध्ये जसं आमचे लेकरं तकलीफमध्ये पाहिजे नाही आमची हे तुम्हाला अपेक्षा मागणी. आम्ही बाया जर पुढे झालं तर म्हणा की आम्ही बाया पुढे व्हायला तयार आहे. सगळ्या बाया एक बाई कधी निघाली आम्ही सगळ्या बाया निघू शकतो पण केसाला धक्का कधी लावला म्हणा आम्हाला लिहून द्या. आम्ही घाबरत नाही. आमच्या पोरासाठी आमचा जीव बी गेला तर चालते. आमचा एकटी पोराला अटक व्हायला पाहिजे नाही. आम्ही हे त्यांनी अत्याचार नाही थांबवला तर मी स्वतः पुढे राहील. आपण सगळ्या महिलांचा मोर्चा पोलीस आम्हाला सगळ्याला अटक करावं आणि याच्यानंतरही जर आपले लोक ते पकडणार असतील तर आपण सगळे महिला सहित पोलीस आम्हाला अटक करा. साहेब आम्ही SP साहेबांना निवेदन द्यायला होतं. त्यांनी आमची खरडपट्टी काढली म्हणे कायदा तुम्ही आम्हाला शिकवू नका. म्हटलं मागच्या वेळेला साहेब तुमच्या पोलीस लोकांनी मार खाल्ला आणि तुमचे वाहनं जाळपोळ करण्यात आली तोडफोड करण्यात आली. पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की झाली. हे निवेदन तुम्ही घ्या आणि याच्यावर बंदोबस्त करा. तुम्ही मला कायदा शिकवू नका म्हणे. आज आमचा विचार असा आहे एक मिनिट त्यांना पहिला गुन्हेगार म्हणून का ठरू नये. SP पहिला गुन्हेगार आमचं म्हणणं आहे. आणि ते पूर्ण अतिक्रमण आहे. वरती जी वस्ती आहे ती पूर्ण इन्क्रोचमेंट आहे. उद्या पुरातत्व विभागाला मी स्वतः आणि त्यांना पुन्हा सोमवारी त्यांना बोलावून घेतो आणि पुरातत्व विभागाला सांगू की तुमची जेवढी जमीन आहे तितकी मार्कलाईट करा आणि त्यांना नोटीस काढा. मलकापूर शहरामध्ये ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीमध्ये जी मेहकर शहरामध्ये थोडा तणाव निर्माण झाला होता. आज त्या ठिकाणी अनेक मलकापूर शहरातल्या भागाला नागरिकांना विशेषतः ज्या भागामध्ये ही घटना घडली त्या परिसरातल्या सर्व महिलांच्या मी भेटी घेतल्या आणि यामध्ये एक लक्षामध्ये आलं की मलकापूरमध्ये जो त्या दिवसाचा प्रकार घडला ती दंगल नव्हतीच. एका विशिष्ट समाजानं हा पोलिसांच्यावर आणि पोलीस चौकींवर केलेला तो हल्ला होता आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं हिंदू समाजाच्या लोकांनी पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पोलिसांचं संख्याबळ कमी असल्यामुळं या लोकांनी त्यांना मदत केली. पण एकतर्फी तो त्या दिवशी त्या ठिकाणी झालेला तो हल्ला होता आणि निश्चितच या मिरवणुकीमध्ये या अगोदरसुद्धा या मलकापूर शहरामध्ये असे अनेकदा गैरप्रकार घडलेले आहेत आणि या मिरवणुकीला परवानगी देऊ नये म्हणून या शहरातल्या अनेक पक्षाच्या किंवा अनेक संघटनेच्या लोकांनी आणि विशेष करून काही मुस्लिम समाजाच्या लोकांनीसुद्धा पोलीस स्टेशनला आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनं दिली होती की बा या मिरवणुकीला परवानगी देऊ नये. तरी ही परवानगी देत असता पोलिसांनीसुद्धा बराचसा त्यांच्या मार्गामधला कट करून फक्त 1.5 किलोमीटर मार्गाची परवानगी दिलेली होती. पण तरीसुद्धा इकडं मिरवणुकीमध्ये काही शांततेनं मिरवणुकीमध्ये लोक असताना काही विघ्न संतोषी म्हटल्यापेक्षा MIMच्या नगरसेवक आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी इकडे ही मिरवणूक चालू असताना इकडे सर्व पोलीस बंदोबस्त लागलेला असताना तिकडे सालीपुरा भाग आणि मलकापूरचा जो जुना भाग आहे हा दुर्गानगर मोहनपुरा दुर्गापुरा देशपांडे गल्ली इत्यादी भागामध्ये त्या लोकांनी अनाधिकृतपणे परवानगी नसताना जवळपास एक 50-60 किंवा 100 मोटरसायकलची रॅली काढली. नुसती रॅली काढली नाही तर त्या ठिकाणी देशविरोधी त्यांनी घोषणा दिल्या.
त्या ठिकाणी लोकांच्या भावना ज्याच्यामुळं भडकील अशा प्रकारच्या लोकांना, महिला ज्या रस्त्यामध्ये आल्या त्यांनासुद्धा शिवीगाळ केल्या, लोकांच्या काही वस्तू रस्त्यामध्ये होत्या त्याची नासधूस केली, रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या गाड्याची मोडतोड केली, काही गाड्यांची काचसुद्धा बोलली. आणि हे सगळं त्या ठिकाणी झाल्यानंतरही या ठिकाणी पोलिसांनासुद्धा आज आम्ही भेटलो आणि काही हिंदू लोकांनीच किंवा हिंदूच्या तरुण मुलांनीच पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. अनेक पोलीसवाले ऑफ द रेकॉर्ड सांगतात किंवा या लोकांमुळं आमचा जीव वाचला. जर ही मुलं त्या पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस हल्ला झाला, पोलीस स्टेशनची ज्यावेळेस ग्रामीण पोलीस स्टेशनची मोडतोड झाली, ही जर मुलं सालीपुरा आणि तिकडच्या भागातली मुलं जर तिथं त्यांच्या मदतीला गेली नसती तर कदाचित 2-4 पोलिसांचा त्या ठिकाणी मर्डरसुद्धा झाला असता. इतका तो जमाव तीव्र भावनेनं त्या ठिकाणी आलेला होता. तर आम्ही प्रशासनाला आज भेटलो आणि आमची मागणी एकच आहे की या ठिकाणी जे MIMचे नगरसेवक असतील, MIMचे लीडर असतील किंवा MIMचे कार्यकर्ते असतील त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजेत. यांनी देशविरोधी घोषणा या ठिकाणी दिलेल्या असल्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हेसुद्धा दाखल झाले पाहिजेत आणि जेवढ्या मोटरसायकल किंवा वाहनं त्या अनाधिकृत परवानगी नसलेल्या रॅलीमध्ये सहभागी होऊन त्यांनी गावामध्ये धुडगूस घातला, ती सगळी वाहनं पोलिसांनी जप्त करावी. आणि विशेष म्हणजे त्या जुन्या गावामध्ये एक जुना किल्ला म्हणून एक भाग आहे जो की पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहे. पुरातत्व विभागाच्या ताब्यात असताना त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी एन्क्रोचमेंट केलेलं आहे आणि बऱ्याचदा तो त्या भागातला उंच भाग असल्यामुळं किल्ल्याचा भाग त्या ठिकाणाहून बऱ्याचदा हिंदू वस्त्यांवर दगडफेक करणं वगैरे असे अनुचित प्रकार अनेकदा घडलेले आहेत. म्हणून तिथलं अतिक्रमण काढण्याची मागणी लोकांनी केलेली आहे. आणि जुन्या गावातल्या ज्या 2 पोलीस चौक्या पूर्वी कार्यरत होत्या पण मधल्या काही काळामध्ये त्या बंद झालेल्या आहेत, तर त्या पूर्ववत सुरू करण्याची सुद्धा तिथल्या महिलांनी, नागरिकांनी मागणी केली. आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला त्याला सांगितलं की निश्चित त्या जुन्या असलेल्या पोलीस चौक्या आम्ही त्या ठिकाणी सुरू करू. आणि गावामध्ये सध्या तसं पाहिलं तर एक तणावाचं वातावरण आहे, शांतता आहे की या ठिकाणी गावातल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्यावर पोलीस कारवाई होईल का, म्हणून अनेक तरुण लोक आज घराच्या बाहेर आहेत. आज घरामध्ये कुठला माणूस नाही आणि अनेक रोजंदारी किंवा गोरगरीब कुटुंबामध्ये उपासमारीची पाळी आलेली आहे. आणि मग पोलिसांना आम्ही ही विनंती केली की जेवढे आरोपी तुम्हाला आहेत त्यांची यादी जाहीर करा, त्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना सांगा किंवा तुम्ही कोणाची मदत मागा त्यांना अटक करण्यासाठी. पण ज्या लोक आज केवळ भीतीमुळे इकडं तिकडं सोयरावेरा पळत आहेत तर त्या लोकांना मात्र असा त्रास होऊ नये आणि कुठल्याही निरपराध माणसावर चुकूनही कारवाई होऊ नये अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली.